हरिओम. मी कल्पना गायकवाड, शिवाजीनगर, पुणे केंद्र. माझ्या सासऱ्यांचा कोविडचाच अनुभव मला सांगायचा इथे. तर माझ्या दिरांना 2-3 दिवस आधी सर्दी खोकला झालेला होता. आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं चेक करा कोविडचं, पण त्यांना असं वाटतं की साधी सर्दी खोकला आहे. त्याच्यानंतर माझी जाव 2 दिवसांनी तिला त्रास व्हायला लागला म्हणून ते चेक करायला गेले. पण मध्ये माझे सासरे 88 वय त्यांचं, ते खालीवर दोन्हीकडे असायचे. ते वरच्या मजल्यावर आम्ही खाली राहत होतो, त्यामुळे दोन्हीकडे ते ये जा करायचे. 2 दिवसांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही खाली थांबा, पण ते माझ्या सासऱ्यांना पटत नव्हतं. ते हट्टीपणा करायचे, ते ऐकत नव्हते, दोन्हीकडे म्हणजे जा ये करत होते. त्याच्यानंतर मग ते चेक करून आल्यानंतर ते हॉस्पिटलला ॲडमिट झाले, दीर आणि जाव. नंतर मग आता सासरे खालीवर करत होते, त्यामुळे आम्हाला थोडंसं भीती होतीच. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आता वरती थांबा आणि आम्ही तुम्हाला जे काय लागेल ते सगळं देऊ, जेवण किंवा नाश्ता, चहा. पण तेही ऐकत नव्हते. आणि त्याच्यानंतर ते 2 दिवसांनी लगेच खोकायला लागले. म्हणून आम्हाला थोडंसं हे पण आलं की संशय की नाही, आता आपण यांना चेक करायलाच पाहिजे. पण ते तिथं त्यांना अशक्तपणा पण खूप होता. ते हॉस्पिटलपर्यंत म्हणजे लॅबपर्यंत जाऊ पण शकत नव्हते. मग आम्ही घरी बोलवलं, ते स्वॅब घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट देईन म्हणून सांगितलं त्यांनी. आणि तोपर्यंत मी दर 2-2 तासांनी जाऊन बघून यायची वरती त्यांच्याकडे. त्यांना चहा बिस्किट चारायचे, ते खायला पण स्वतःहून हे तयार नव्हते. उपीट चारायला लागायचं त्यांना, काय खिचडी किंवा वरण भात असं आमचं 3 दिवस गेले. नंतर चेक केलं तर रिपोर्ट आला दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतरही ते मग हॉस्पिटलचा प्रॉब्लेम होता की आता ह्यांना ॲडमिट करायचं. मावस नंदेकडे माझे दीर ॲडमिट होते, तिथं विचारलं तर ते म्हटले यांचं वय जास्त आहे आणि ह्यांना तुम्ही कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलला ॲडमिट करा, कारण तिथं तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील, त्यांच्या वयानुसार सगळं हे होईल. मग आता परत आला प्रश्न, बापू आता धाव परत. तसं झालं. पण माझ्या जावेच्या ओळखीने एक ठिकाणी आम्हाला कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल मिळालं. आम्ही तिथे त्यांना ॲडमिट करायला, माझा मुलगा आणि एक माणूस होता त्याच्याबरोबर. ते पण जाताना आम्हाला त्यांना कपडे घालायला, ते बूट वगैरे पायात घालायला, टोपी, त्यांचे कपडे हातात देऊन त्यांना धरून, हे सगळं आम्हाला कळत होतं. 5 वाजता रिपोर्ट आला, त्याच्यानंतर ते 9ला घरातून गेले. तेवढा वेळ आम्ही त्यांच्याबरोबर भोवतीच होतो सगळे. आणि ठरवूनच टाकलं होतं की आता आम्ही दोघंही पॉझिटिव्ह होणारच, कारण इतर लोक जेव्हा पॉझिटिव्ह असतात त्यांना असं साईडने देत होते खाणं पिणं, पण आम्ही सगळं ते करतच होतो त्यांचं. आणि ते वॉशरूमला वगैरे गेले की आम्हाला ते धरूनच आणायला लागायचं. त्यामुळे आम्हाला 100% ते आणि टेन्शन होतंच खूप. त्याच्यात त्यांना ॲडमिट केलं, मुलगा घरी आला, तोपर्यंत त्यांचं टेन्शन की हे 2-2 तासांनी त्यांना जाऊन बघणं, रात्रीचं पण पहाटे 3 वाजता 4 वाजता जाऊन बघायला लागत होतं. त्याच्यानंतर मग त्यांना ॲडमिट केलं. मग आता आमचं लक्षात यायला लागलं की अरे आता आपलं कसं दोघांचं काय होणार आहे, आता हा प्रॉब्लेम सुरू. इतकं टेन्शन आलं की जेवायला सुद्धा नको वाटायला लागलं किंवा काय असं. बुधवार आणि गुरुवारचा 2 दिवस फुल टेन्शनमध्ये होते. गुरुवारी संध्याकाळी उपासना सुरू झाली, उपासनेला बसले. मध्ये बापूंना सांगितलं, बापू आता मला हे काही नकोय, कोविड नको, काही नको, मी खूप थकले, मी दमले, आता मला काहीच नकोय हे. आणि त्याच रात्री मला स्वप्न पडलं. मला इतका आनंद झाला, बापू समोर येऊन थांबले आणि मनसोक्त दर्शन घेतलं. आणि नंतर माझे मिस्टर तिकडनं आले पटकन, बापू तुम्हाला एक गंमत दाखवतो, इकडे या. बापू असे तिकडे गेले. इथपर्यंत मला स्वप्न पडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा उठले, त्याच्यानंतर माझं पूर्ण टेन्शन गेलेलं, मी पूर्ण रिलॅक्स झाले. आणि बापू कृपेने आम्हाला कोविड नाही झालं, काही नाही. कदाचित ते दर्शन घेताना असेल, ते सगळं होणार असेल, काय असेल माहीत नाही, पण बापूंनी ते सगळं त्या दर्शनाच्या ह्याच्यात घेऊन गेले आणि आम्हाला एकदम रिलॅक्स केलं. हरिओम श्री.